संपूर्ण राज्याचं वातावरण ज्या मुद्द्यामुळे तापलं आहे त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची मुख्य मागणी काय आहे, तर मराठ्यांना सरसगट ओबीसी प्रमाणपत्र मिळावे। बरं, या अगोदर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, जे कुणबी मराठा आहे त्यांचा यापूर्वीच ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश झालेला आहे, परंतु यामधून मराठा समाजाला मात्र वगळण्यात आले। बरं, मराठा व कुणबी मराठा यांच्यात नेमका काय फरक आहे हे आजपर्यंत कुणालाही सांगणं शक्य झालेलं नाही आहे। परंतु याउलट या दोघांचाही पिढीजात व्यवसाय शेती, तर दोघेही शूर लढवय्ये, या दोघांनाही मिळणारा मान सन्मान व यांचं सामाजिक स्थान एकच। एवढंच नव्हे तर या दोघांमध्ये सर्रास रोटीबेटी व्यवहार देखील होतात। बरं, फक्त मराठवाड्यापुरतं बोलायचं झाल्यास मराठवाडा आणि विदर्भ या विभागांच्या सीमा भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या पूर्वी या दोनही विभागांमध्ये जमिनी होत्या। एकाच व्यक्तीची विदर्भातील दस्तऐवजामध्ये कुणबी तर मराठवाड्यातील महसुली दस्तऐवजामध्ये मराठा अशा नोंदी असल्याच्या अनेक नोंदीचे पुरावे आजही उपलब्ध आहेत। यामध्ये फरक फक्त एवढाच की त्या काळी मराठवाड्यामध्ये निजामांचं शासन होतं, तर विदर्भ हा प्रत्यक्षपणे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता। म्हणजेच मराठा व कुणबी मराठा हे एकच असल्याचा हा अस्सल व स्पष्ट पुरावा आहे। परंतु असं असताना देखील राज्यकर्त्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मराठा समाजाची चीरफाड करत मराठा व कुणबी अशी उभी फूट त्यांच्यामध्ये पाडली। याला कुठलाही आधार नाही। परंतु असं असताना देखील सरकार मराठ्यांना सरसगट ओबीसी प्रमाणपत्र देण्यासंबंधी उदासीन आहे। याचं कारण स्पष्ट आहे। सरकारला ओबीसी प्रवर्गातील इतर घटकांची नाराजी ओढून घ्यायची नाही आहे, परंतु सरकारने आणि इतर सर्व घटकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मराठ्यांना ओबीसीमध्ये सामावून घेणं हा इतर घटकावर झालेला अन्याय नसून याउलट इतकी वर्ष मराठ्यांना ओबीसीमध्ये सरसगट समावेश न होणं हा मराठ्यांवरती झालेला सर्वात मोठा अन्याय आहे। मराठ्यांना सरसगट ओबीसी प्रमाणपत्र मिळणं हा मराठ्यांचा अधिकार आहे, हे सरकारलाही माहीत आहे। परंतु सरकार वोट बँक पॉलिटिक्समुळे मराठ्यांचा बळी घेत आहे। ते म्हणतात ना, झोपलेल्या व्यक्तीला जागा करणं सोपं असतं, परंतु झोपेच्या सोंग घेणाऱ्या व्यक्तीला जागा कसं करणार। मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार नेमकं तीच भूमिका घेत आहे। या अगोदरही 2014 मध्ये आघाडी सरकारने मराठ्यांना पुरेसा विचार न करता स्वतंत्र आरक्षण दिले, परंतु ते टिकू शकले नाही। यानंतरच्या काळात मराठ्यांचे भव्य मोर्चे निघाल्यानंतर युती सरकारने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिले, परंतु हे आरक्षण देण्या अगोदरच केंद्र सरकारने 102वी घटनादुरुस्ती करून यासंबंधीचे सर्व अधिकार राज्याकडून काढून घेतले होते। तसेच हे आरक्षण इंदिरा साहनी जजमेंटनुसार जी 50% जी सीमा असते ती त्याचे उल्लंघन करणारे होते। असं उल्लंघन करायचं असल्यास अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागते, ते राज्य सरकार कोर्टामध्ये सिद्ध करू शकलं नाही। त्यामुळं हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही। यानंतरच्या काळात केंद्र सरकारने 127व घटनादुरुस्ती विधेयक आणून राज्याचे त्यासंबंधीचे अधिकार राज्यांना परत केले, परंतु इंदिरा साहनी जजमेंटमध्ये दिली गेली 50% मर्यादा कायम आहे। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यावेळेला केंद्राची अनेक वेळेला कानउघाडणी केली, परंतु केंद्र सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दाद दिली नाही। आज केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असल्याने इंदिरा साहनी केस जजमेंटची दिलेली जी 50%ची सिलिंग आहे ती रद्दबातल जर का केंद्र सरकारने ठरवली तर सुप्रीम कोर्टामध्ये परत कुणीतरी धाव घेईल आणि हा निकाल सरकारच्या विरुद्ध लागला तर मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं होईल। परंतु हा निकाल जर का सरकारच्या बाजूने लागलाही तरी मराठ्यांना अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण मिळेल, तर कुणबी मराठा हा ओबीसी प्रवर्गातच राहील।
मग याला मराठा समाजाच्या एकोप्याच्या विरुद्ध केलेले षडयंत्र मानल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वोट बँक पॉलिटिक्समुळे सरकार मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देईल का नाही हे आज सांगणं थोडं कठीण आहे. परंतु यानंतरही मराठ्यांकडे अंतिम मार्ग उरतो तो सर्वोच्च न्यायालयाचा. सर्वोच्च न्यायालयामध्ये पुराव्याच्या आधारे हे सिद्ध करणं की मराठे हेच कुणबी आहेत किंवा कुणबी हेच मराठे आहे, म्हणजेच मराठे आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध करणे. कुणबी मराठा समाजाचा या अगोदरच ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश असल्याने मराठा समाजालाही सरसगट ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. दिलेली माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या सर्व मराठा बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाधिक शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय.